अदू, तुला माहितीये ना मला रंग लावलेला नाही आवडत. काय हे अदू? I'm sorry. आदित्य, आदित्य. I'm really very sorry. मी सॉरी कशासाठी? तू तुझ्या निर्णयाकडे वाटचाल करतेस मेघना. या घटना तुला तुझा निर्णय घ्यायला मदतच करतील. तुझा प्रत्येक सॉरी म्हणजे प्लीज असं नको ना म्हणू रे. तसं नव्हतं म्हणायचं मला. मला वाटतं आपण इथून लवकरात लवकर निघून गेलेलं बरं. विजया, जरा डाळ धुवून ठेवायला लागेल आज. आणि गुळ पुरेसा आहे ना बघ घरात. आणि हा, दुपारी तूप कडवायची आठवण कर मला, कळलं ना? मला वाटतं 70 एक तरी पुरणपोळ्या लागतील आपल्याला. हो ना, 40-45 पोळ्यांचा फडशा तर आपल्या घरातच पडतो. देसाई आहेत, सरदेसाई, राणे, मेहता. आणि मेघनाच्या आईला पण पाठवायच्या आहेत. खरं तर मी आमंत्रण दिलं होतं ग त्यांना, होळीला या आमच्याकडे म्हणून. पण काय कोणाच ठाऊ, मेघनाला फोन करून सांगितलं अर्जंट काम आलंय म्हणून आम्ही काही येऊ शकत नाही. बरं झालं. बरं झालं काय बरं झालं? पुन्हा सुरू झालं ना तुझं अर्चू? मार खाशील ना आता? अगं माही तसं नाही, म्हणजे आता हसणं कंट्रोल करण्याचं टेन्शन नाही राहणार ना म्हणून. बरोबर आहे. बरं माही, नाही म्हणजे उद्या वेळेत होतील ना पुरणपोळ्या? तशी फटकल मारून गाजरं खात बस, मग होतील आपल्या पोळ्या. काय पहिल्यांदाच करतोय का आपण अर्चू पोळ्या? आणि तुम्ही आहात की दोघी माझ्या मदतीला? दोघी नाही, तिघी. मेघना पण आहे की ना? नाही म्हणजे तिला पुरणपोळ्या वगैरे येणार नाहीच, पण आता इतक्या दिवसांमध्ये थोडी तरी इम्प्रूव्हमेंट झाली असेलच तिच्यामध्ये. निदान मदत तरी नक्कीच करेल ती. तू सतावलं नाहीस ना तिला, तर ती नक्की येईल. काय माई? बरोबर. ए विजया, काही काय बोलतेस ग तू? हा म्हणजे त्या दिवशी माझं जरा डोकं फिरलं होतं म्हणून एखाद दुसरा शब्द इकडचा तिकडे झाला, पण ते तेवढ्या पुरतच असतं ग माझं. म्हणून मग लगेच काही मी सतावते वगैरे असं काही म्हणायची गरज नाही हा विजया. हो ना, मग या वेळच्या होळीमध्ये तुझा सगळा राग जाळून टाक आणि तिच्याशी गोडी कर. जा बघ, बघू बोलव तिला, येते का बघ मदतीला. जा. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तुम्ही दोघींनी आधीच विचारून झालेलं दिसतंय. तसं नाही गारचू, माईंना असं म्हणायचंय की तू तिला मदतीला आणू शकतेस का ते बघूया. बोला ना. हा हो येईल की, नक्कीच येईल. आणि मी बोलवल्यावर नक्कीच येईल ना ती. काय ना, तशी मनाने खूप चांगली येते. अरे अरे होळी म्हणजे काय, मनातली सगळी जळमट काढून टाकायचा दिवस. हो. नाही हल्ली काय लोक आपली 12 महिने 24 तास होळी असल्यासारखेच वागतात, ती गोष्ट वेगळी. बरं ते जाऊ दे, तू पाठवतोस ना गंमत नेहमीप्रमाणे? हा नेहमी पाठवतोस तीच पाठव. होळी स्पेशल मी नंतर करतो फोन तुला. अरे प्रमोदशी बोलत होतात ना? हा ते आपलं आपलं काय आपलं? हा आपलं नाही, हा तुमचं. गंमत ना? अगं आता होळी आहे ना. नाही नाही, ते सगळं मलाही समजतंय, पण एक लक्षात ठेवा, आता आपल्या घरात नवीन सून आली आहे. हो हो हो. हा नाही, तिच्या बाबांचा आपण बाबाजींवरून उद्धार केलाय, तेव्हा तुम्हा सगळ्यांचे बाबाजी असं व्हायला नको, कळलं ना? काय समजतंय ना? तू डोळे मोठे करून सांगितल्यावर मला समजणार नाही काय विषाद आहे. कठीण आहात.
अगो बाई, हे काय, तुमची होळी आजच सुरू झाली वाटतं. माई मी फ्रेश होऊन येते. रंग लागला सगळा. बर. काय झालंय? काय नाही. सांग असं नाही म्हणणार मी, नाही आग्रह करणार तुला, पण बाळा आई आहे तुझी मी. माई ग, माझ्या नजरेतून सहसा काही नाही सुटत बाळा. तुम्ही दोघेही चेहऱ्याला रंग लावून आलात ना, तरी तुमच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र उडालाय हे दिसतंय मला. नाही ग माई, खरंच तसं काही नाहीये. राहू दे, नको सांगूस काही. खोदून खोदून नाही विचारणार मी तुला. पण आदित्य, तुला त्रास झाला ना बाळा, की मलाही त्रास होतो रे. तुला त्रास झालेला नाही आवडत मला, पण तू अलीकडे मोकळेपणाने हसत नाहीस, सतत कसलं तरी विचारत असतोस. राहू दे, नको काही बोलूस, काही एक्सप्लेनेशन नको देऊस. पण बाळा, हे सगळं आम्हा दोघांनी जाणवतंय एवढंच तुला सांगायचंय. पूर्वीसारखा मोकळेपणाने हास, मोकळेपणानं बोल आमच्याशी. तू काळजी करू नकोस माई. अगं मी आता संसारात पडलोय ना, म्हणून थोडं गंभीर झालो असेल. ठीक आहे, तसंच समजूया आपण. तुम्ही दोघं आनंदात आहात ना, मग झालं. आम्हाला तेच तर हवंय. एक परी तुम्ही नाही येते ते बरंच आहे आई. एक तर बाबांना पुरणपोळी आवडत नाही, त्यामुळे इतरांचा रसभंग होणार, आणि होळीचं निमित्त साधून ते कोणाला तरी किंवा त्यांना कोणीतरी काहीतरी वेडवाकडं बोलणार. त्यापेक्षा नकोच ती भानगड. अगदी माझ्या मनातलं बोललीस ग. मी पण तोच विचार करत होते. आणि माई सुद्धा समजूतदार आहेत ग, म्हणजे आम्ही नाही आलो ना तरी रागावणार नाहीत त्या. खरं आहे. पण तू मात्र एन्जॉय कर हं. पुरणपोळ्या तर आवडतातच तुला. आपल्याकडे त्याचं काही विशेष नाही, पण ती मंडळी मनमोकळी पण आहेत, हौसही खूप आहे त्यांना. हं, तेव्हा तू एन्जॉय कर. हो आई. आणि हे बघ, म्हणूनच सांगतेय, तुला काही आवडत नसलं तरी त्या मंडळींना आवडतंय म्हणून स्वतःच्या मनाला मुरड घालायला काहीच हरकत नाही ना. ती मंडळी खूप जपतात ग तुला, तेव्हा तू सुद्धा त्यांच्या आनंदात सहभागी हो. हं. अगं लाखात एक मंडळी आहेत सासरची. आपल्याकडचं आयुष्य तर तुझं सगळं दडपणाखाली गेलं ग, पण तिथल्या आनंदाचा उपभोग घे. सुखी राहा. आणि हो, हॅपी होली. थँक्यू आई. चल ठेवते हा. बाय. सावकाश. मस्ती नाही काय सांगितलं हा? आणि काय पाणी कशाला आत्ता? आज नाही, उद्या 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 की नाही. तिथे बसा आणि बघा आता होळी कशी रचतो आम्ही. चला बसाल. अरे अमित, नीट रिंगण आखून घ्या रे, आणि मग रसा सगळं. हो हो ना. आणि शास्त्र म्हणून एरंडाची फांदी आणली ना. आणली ना ना, काय काय करू नका, सगळं आणलेलं आहे. गद 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 गद.
नाना हा? आपल्याला उत्साह येते होळी आले की काय म्हणजे बोंब ठोकायला मिळते ना. अरे 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 मेहता, तुझ्या तोंडात शोभत नाही रे हे. ही नेते लोक आहेत ना, ही आपल्याला उल्लू बनवते नाना. आपण नियम पाळते हा, तरी सुद्धा आपल्याच पाठीत दंडुका बसते नाना. एका बाजूला पैशाची चकचकाट वाढतच जाते नाना, आणि दुसऱ्या बाजूला गरिबी वाढतच चालली आहे. किसान आत्महत्या करते, जान देते. ही न्यूजच बघवत नाही नाना, आणि म्हणूनच आपण या सर्वांच्या नावाने बॉम्ब ठोकणार आहे नाना. बॉम्ब. हा. मेहता, मेहता शांत हो. हं? वाव, उद्या ना सॉलिड धमाल येणार आहे. म्हणजे संध्याकाळी मजा तर असणारच आहे, पण सकाळी ना पुरणपोळीवर ताव मारायची मजा काही औरच असणार आहे. वा 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 वा. ए, तुला आवडते पुरणपोळी? हो, मला खूप आवडते. पण बाबांना नाही आवडायच्या, त्यामुळे आमच्या घरी विशेष नाही व्हायच्या. हा, पण मीना मावशी घेऊन यायची, नाही तर मग आम्ही बाजारातून विकत आणायचो. आहे ग, तो सॅड. पण आपली माई ना एकदम मस्त खरपूस पुरणपोळ्या करते. म्हणजे ना सगळं पुरण असं पोळीच्या काठोकाठ पर्यंत पसरलेलं असतं. मऊसूत अशा पोळ्या. वा 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 वा. नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतंय. ए, तुला जमतात का ग पुरणपोळ्या? अगं काय अर्जुताई, चेष्टा करताय माझी? हो, साध्या पोळ्या करायची मारामार माझी. पुरणपोळ्या कशी करते मी? पण मला शिकायच्या आहेत. माई शिकवतील का हो मला? म्हणजे काय, माई शिकवेल तुला स्टेप बाय स्टेप. हो, स्टेप बाय स्टेप. माझ्या सगळ्या स्टेप्स उलट्या होतात असं नाही वाटत आहे तुम्हाला? म्हणजे अहो, म्हणजे मुली आधी घरचे साधे साधे पदार्थ शिकतात, मग स्पेशल पदार्थ शिकतात. माझं सगळं उलट झालंय. म्हणजे ते आता आदित्यच्या बर्थडे निमित्त मी बर्थडे केक शिकले, आता होळी निमित्त पुरणपोळी शिकणार. पण साधी पोळी भाजी करायला सांगितली तर फजिती. मग काय? का हो, एवढ्या का हसताय? काही नाही ग, सहज. पण खरं सांगू मेघना, तू खरंच खूप गोड आहेस, आणि मुळात म्हणजे ना प्रामाणिक आहेस. माझं पण ना तसंच आहे. म्हणजे ना मनात जे असेल ना ते भडाभडा बोलून मोकळी होते, आणि ते तेवढ्या पुरतच असतं. पण जाऊ दे, तुला शिकायची इच्छा आहे ना? हो. मग झालं तर मी शिकवेन ना तुला. मी सुद्धा शेवटी माईच्या तालमीतच तयार झाली आहे. सो रेडी? रेडी. थँक्यू. गो नवरा एवढं बाजू खूप आणि तू समोर काय बघत राहलेस? अहो, ती मेघना आणि अर्चना बघा ना. बघलस मेघना कशी सगळ्यांशी मिळून मिसळून राहता. तुझ्याकडून त्या दिवशी गजरो घेतलो नाही तर उगाच गैरसमज करून घेतलंस की मेघनाचा कोणाशी पटना नाही, अगदी आदित्यशी पण. आपण ना नेहमी चांगली बाजू बघावी, पॉझिटिव्ह विचार करावा. हा, होय हो, चोमडेपणा करायचा नव्हता आम्हाला. नाना आणि माईने यांच्याबद्दल मला प्रेम वाटतं. आपल्या सगळ्यांना मी एका कुटुंबासारखं समजते ना, म्हणून जाऊन सांगितलं ना. आणि देव ना करो, उद्या जर काही बरं वाईट घडलं असतं ना तर तुम्हीच मका बोलला असतात. काय गो, एवढा बघितलंस पण मका सांगलाच नाही ता? हा, आता बोला ना, बोला. हा? अरे देवा, केवढं हे तोंडाचं पट्टो धाड 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 धाड. मग उगाच मका बोलायचं नाही. हा, गो बाय, माझे चूक झाली माझी, माझ्या लक्षातच इला नाही. तुझ्याकडसून चूक होतलीच कशी? हा. हा. चल चल चल. चला चला चला, आले का रे सगळे? साक्षी, पल्लव, मयू, राणे काका, इले. हा, इले इले, आपले सगळे आले का रे? आले 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 सगळे आले. नाना, आता ही छोटी कंपनी थोडीशी मोठी झाली आहे. त्यांनाही माहिती मिळेल आणि आमची सुद्धा उजळणी होईल. तेव्हा होळीचं महत्व हे तुमच्या पद्धतीने तुमच्या शैलीत होऊन जाऊन द्या. काय? अरे
हो ना खरोखर आमच्या पिढीसाठी होऊनच जाऊ दे. नाना तुम्ही नेहमी समजावून सांगता ना तसं सांगा. हा नाहीतर आमच्या पिढीचं हाय हॅपी होली असं नको. म्हणजे थोडक्यात काय मला ज्ञानामृत पाजायला सांगताय. संजीवनीची परवानगी घेतो आधी. काय का संजीवनी पाजू का ज्ञानामृत सगळ्यांना? हो हो तुमच्या आवडीचंच काम आहे. तर ऐका 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 ऐका. होळी म्हणजे होळी पौर्णिमा म्हणजे हुताशिनी पौर्णिमा म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा. या फाल्गुन पौर्णिमेनंतर होळीनंतर वसंत ऋतूचं आगमन होणार असतं आणि या वसंत ऋतूचं स्वागत करायचं असतं. ते स्वागत कसं करायचं तर शिशिर ऋतूमध्ये गळून गेलेली पानं, वाळलेल्या फांद्या, काड्या, लाकडं सगळं गोळा करायचं आणि या होळीमध्ये त्याचं दहन करून वसंत ऋतूचं स्वागत करायचं. स्वागत का करायचं? कारण वसंत ऋतू म्हणजे नव चैतन्याचा ऋतू. वसंत ऋतू म्हणजे बहार. अरे झाडांवर अशी पोपटी हिरवी पालवी फुटायला लागते. आंब्याचा मोहर घमघमायला लागतो. शिशिरामध्ये उदास झालेली सृष्टी पृथ्वी वसंतामध्ये पुन्हा नव्यानं बहरायला लागते. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा सृष्टीचा जीवनक्रम आहे. तेव्हा शिशिरामध्ये लय होतो आणि वसंतामध्ये उत्पत्तीचा प्रारंभ होतो. म्हणूनच या फाल्गुन पौर्णिमेला म्हणजे होळीला शिशिर ऋतूला सागर संगीत निरोप द्यायचा आणि वसंत ऋतूचं स्वागत करायचं. कसं करायचं? मग मी काय सांगितलं? शिशिरामधल्या वाळलेल्या काड्या, लाकडं सगळं जाळायचं. आपण त्याचा अर्थ काय घ्यायचा? गेल्या वर्षभरात आपल्या मनात जे काय हेवेदावे असतील, भांडणं असतील, कुरबुरी असतील, खतखत असेल, मळमळ असेल, ती सगळी या होळीमध्ये भिरकावून टाकायची आणि निर्मळ व्हायचं, स्वच्छ व्हायचं, ठोकायची आणि शुद्ध व्हायचं, हलकं व्हायचं आणि कोकिळेबरोबर पंचम गायचा. हा बच्चे लोक समज में आएगा कुछ? चला आता होळीच्या पूजेचा कार्यक्रम सुरू करूया. नाना आणि माई तुम्ही दोघांनी पूजा करायची. चाल. आणि नवदाम्पत्याच्या हस्ते होळीला नैवेद्य दाखवायचा, पुरणपोळी आणि नारळाचा. हा आणि सतीश आणि अमित तुम्ही दोघे होळी पेटवा. Yes, sir. चाल. आदित्य नारळ घे. ये 3दा सोवाळ आणि अर्पण कर. अर्पण कर आणि नमस्कार कर आणि प्रदक्षिणा घालून ये.